तर मंडळी, आज आपण मस्त अंडा मसाला आणि डाळ खिचडी बनवणार आहोत. तुम्ही बघू शकता. तर यासाठी काय काय रेसिपी लागेल तर पुढे आपण व्हिडिओमध्ये बघूया. आणि हे बनवायचं तात्पर्य, माझी बायको गेली आहे माहेरी आणि आता बोललो आता काय जेवायचं, बाहेरचं रोज रोज जेवायचं, त्यापेक्षा आपण घरीच काहीतरी बनवूया. का बेत आहे आजचा मस्त अंडा मसाला आणि डाळ खिचडी. चला बघूया आपण रेसिपी. नमस्कार मित्रांनो, आज हे बघा एकदम साध्या पद्धतीमध्ये मी डाळ खिचडी बनवत आहे. ही मुगाची डाळ आहे आणि तांदूळ आहेत. 1 वाटी तांदूळ घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये मुगाची डाळ अर्धा वाटी घेतलेलं आहे, मिक्स केलेलं आहे, धुवून घेतलेलं आहे मस्त. आणि हा अर्धा कांदा कापून घेतला आहे बारीक, कढीपत्ता आहे फ्रेश, 2 मिरच्या घेतलेत, हे जिरा आहे आणि हे काळी मोहरी आहे आणि लसूण आहे. तर सांगायचं तात्पर्य तसं की माझी वाईफ गेलेली आहे माहेरी आणि खायचे झालेत वांदे. तर आता बाहेरून काय की आम्ही किती खायचं ना, आणि अशा परिस्थितीमध्ये चांगलं पण नाही बाहेरचं खायचं. तर मग बोललो साधी खिचडी बनवूया आणि अंडा मसाला बनवणार आहे. बघा अंडी उकडलेत मस्त, ह्याची रेसिपी नंतर दाखवतो, पहिला आपण बनवून घेऊया डाळ खिचडी. चला. मस्त तेल गरम झालं आहे, तर ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत जिरा आणि याच्यामध्ये जाईल बारीक मिरी. आता यामध्ये जाईल कढीपत्ता. कढीपत्ता तडकू द्या, मग आपण याच्यामध्ये टाकूया लसूण अद्रकची पेस्ट. आता जाईल मिरची, कांदा, आपण जरा परतून घेऊया. आता आपण हळद टाकूया, मीठ जाईल चवीनुसार, थोडासा गरम मसाला टाकूया, थोडंसं लाल तिखट टाकू. परतून घेऊया जरा. ही फोडणी आहे मस्त. हे गरम झालेलं आहे मिश्रण. आता आपण याच्यामध्ये राईस टाकूया, तांदूळ, थोडेसे वाटाणे पण मी टाकलेले आहेत. मला आवडतं काय ना काय मिक्स करून खायला, त्यामुळे मी टाकलेलं आहे. हे थोडंसं मिक्स करून घेऊया आपण. एक नंबर कलर आलेला आहे. बायको नसल्यावर हे सगळं करावं लागतं मंडळी, बघून घ्या. आणि सोप्या पद्धती आहे, तुम्ही घरी बनवू शकता. यामध्ये मी 1 ग्लास पाणी ॲड केलेलं आहे, 1 ते 1.5 ग्लास. आता हे मिक्स करू आणि आपण याला मस्त 3 शिट्या होऊन देऊया, 3 ते 4. तुम्हाला एकदमच चिकट पाहिजे असेल खिचडी तर थोडं पाणी अजून ॲड करा. मित्रांनो बघू शकता, आपला मस्त खिचडी भात बनवून तयार. 1 नंबरच झालेला आहे, खूप छान झालेला आहे खिचडी भात. तर अशा प्रकारचा तुम्ही मी बनवला तसं घरी बनवून बघा कसा बनतो आणि मला कमेंट्स करून सांगा मंडळी. चला तर आपण आपली दुसरी डिश बनवूया मस्त. आता अंडा मसाला बनवत आहे मी. यासाठी घेतलेले 2 उकडून अंडी आणि यांना बघा मध्ये चिरा मारलेले आहेत मी. असे 4 बाजूला 4 चिरा मारायच्या, कारण की त्यात मसाला घुसला पाहिजे, खूप छान लागतं. 1 बारीक चिरून कांदा घेतलेला आहे, 1 टोमॅटो घेतलेला आहे मोठा चिरून, मिरची घेतलेली आहे साधी. आपण लाल मसाला वापरणार आहोत पण मी मिरची घेतली, मला लागते. कढीपत्ता घेतला आहे, थोडं जिरे घेतले आणि हे फक्त खडा मसालामधलं एवढंच मी घेतलेलं आहे. 1 लवंग घेतलेलं आहे, 1 फूल घेतलेलं आहे आणि 2 तेजपत्ता घेतलेले आहे. आणि आपलं नेहमीप्रमाणे लाल मसाला, गरम मसाला, जिरं, हळद, मीठ. चला तर आपण बनवूया अंडा मसाला. अशा प्रकारे मी ही अंडी मस्त हे परतून घेतलेली आहेत तव्यामध्ये, थोडंसं लाल तिखट टाकून आणि हळद टाकून. आपण पुढची रेसिपी आता बनवूया. चला. मी लोखंडाचा तवा घेतलेला आहे, त्याच्यामध्ये मस्टर्ड ऑइल टाकलेलं आहे आणि थोडंसं आपलं नॉर्मल तेल टाकलेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये टाकूया गरम मसाला, कढीपत्ता जाईल ह्याच्यामध्ये, मिरची जातील, तमालपत्र जाईल. आता आपण कांदा टाकूया. कांद्याच्या आधी आलं लसूणची पेस्ट टाकूया.
यामध्ये जायला आता कांदा याला चांगल्या प्रमाणे परतून घेऊया. बघा कांदा परतून झाला. आता आपण याच्यामध्ये टोमॅटो टाकूया. आम्ही एक मोठा बारीक चिरून टोमॅटो घेतलेला आहे. शक्यतो थोडासा जास्त टोमॅटो घ्यावा आणि टोमॅटोला पाणी सुटेपर्यंत मस्त याला शिजवून घ्यावा जरा कांद्यावर. बघा कांद्याला पाणी सुटलेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये हळद टाकणार आहोत. आपला घरचा लाल मसाला आहे. जिरे पावडर थोडीशी टाकलेलं आहे. गरम मसाला आहे. ये डाल अपना फेवरेट. हे पण टाकूया. चिकन मसाला आहे. असे मिक्स मसाला टाकले ना भाजी मस्त होते. तुम्ही ट्राय करून बघा. फोटो वाटतं तर तुम्हाला खरंच भाजी छान होते. पण कमी प्रमाणात टाकायचं, जास्त नाही टाकायचं. आता पण याला मस्त मिक्स करून घेऊया. आम्ही थोडासा काश्मीर लाल मसाला टाकूया. आपण लाल चिली पावडर टाकूया. ही काही तिखट नसते, कलरसाठी टाकत आहे आपण. बघा मस्त शिजून झाला मसाला. आता फायनली याच्यामध्ये आपण अंडी टाकूया. थोडीशी आपण परतून घेऊया अंडी. नंतर थोडंसं आपण पाणी ॲड करून याला मस्त शिजूया. थोडा अंड्याला मसाला लावू द्या. असं करूया. आपण थोडंसं मीठ ॲड करणार आहोत. हे बघा मी याच्यात पाणी टाकलेलं आहे. आता मस्त उकळत आहे. छान झालेला आहे. बघू शकता तुम्ही. याला कलर एक नंबर कलर आलेला आहे. फायनली आपला अंडा मसाला रेडी झालेला आहे. आता आपण मस्त ह्याच्यामध्ये जरा कोथिंबीर टाकूया बारीक चिरलेली. बघू शकता तुम्ही. एक नंबर झालेला आहे.